नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण ॲव्हरेजच्या ज्या काही कन्सेप्ट असतील त्याचे व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. ज्या काही मी याच्यापुढे व्हिडिओ अपलोड करतील सर्वचे सर्व व्हिडिओ हे बँकिंग एक्झामसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे दररोज एक जरी व्हिडिओ तुम्ही केला तरी तुमचा बराचसा सिलेबस हा यूट्यूबमध्येच कव्हर होईल. परंतु त्याआधी महत्त्वाची अनाउन्समेंट, कंप्लीट रेकॉर्डेड बॅच ही मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर यामध्ये काय काय असणार सर? तर बॅचच्या कंटेंटमध्ये काय असणार आहे, यामध्ये प्री बूस्टर बॅच म्हणजे प्रीचे सर्व व्हिडिओ प्लस दर्जा जे मेन्सचे व्हिडिओ असतील आणि थर्ड मेन्स लेवल डी आहे. म्हणजे प्री पासून मेन्स सगळं काही तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. पुढे टोटल 95 व्हिडिओ असतील, मे बी लवकरच ते 100 प्लस जातील. आणि आता तरी प्रेझेंटली 120 पेक्षा जास्त तास त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. म्हणजे परफेक्ट कोर्स तुमच्यासाठी इथं तयार आहे. यामध्ये सगळ्याच्या सगळ्या एक्झाम्स कव्हर होतील, अनलिमिटेड व्ह्यूज असेल आणि व्हॅलिडिटी ही 6 महिन्यांची असणार आहे. तर अशी ही कंप्लीट रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी खूप जास्त उपयुक्त असेल. प्रश्न असा पडतो की सर या बॅचची फी किती असेल? तर या बॅचची फी असणार आहे फक्त 999 रुपये. सर बॅच जर परचेस करायची असेल तर कसं करावं लागेल? आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ॲपचं एक लिंक दिलेली आहे. तिथून लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर ही बॅच परचेस करायला विसरू नका. चलो, जास्त वेळ न घेता लगेचच आपण आजपासून ॲव्हरेज कन्सेप्टला सुरू करणार आहोत. परंतु सुरू करण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी, या कन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर करणार. क्लिअर केल्यानंतर याच्यावर बेस मी प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेणार. परंतु हे प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला कुठे मिळतील? इन फ्युचर तुम्हाला जर हे क्वेश्चन्स पाहिजे असतील त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही लेक्चर पाहून झाल्यावर तिथं क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि या सिरीज मधले सगळ्या PDF तुम्हाला तिथं अवेलेबल असतील. तिथे फक्त कन्सेप्ट नाव टाकायचं, कन्सेप्ट 1, कन्सेप्ट 2, कन्सेप्ट 3, टॉपिकचं नाव आणि कन्सेप्ट फक्त एवढंच लिहायचं आहे. ओके, चलो लेट स्टार्ट. आता पहा मित्रांनो, ॲव्हरेज एक्झॅक्टली असतं काय? आपण म्हणतो सर ॲव्हरेज म्हणजे काय नाही, फॉर्म्युला पाठ आहे आम्हाला. काय आहे? सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सम ऑफ ऑल दी नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर्स. इज दॅट क्लिअर? म्हणजेच ॲव्हरेजला आपण फॉर्म्युलाने जर बघितलं, सम डिवायडेड बाय टोटल नंबर, असा हा आमचा सुंदर फॉर्म्युला तयार होतो. परंतु आता आपण इथं कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा विचार करतोय, बँकिंगच्या एक्झामचा विचार करतोय. तिथे टिपिकली बेसिकने जाण्यात मजा नाही. परंतु बेसिक जर माहित नसेल तर शॉर्ट ट्रिक्स सुद्धा तुम्हाला समजणार नाही. तर जेवढ्या शॉर्ट ट्रिक्स महत्वाचं आहे तेवढं बेसिक सुद्धा महत्वाचं आहे. तर आता इकडे आपण व्यवस्थित समजून घेऊया. ॲव्हरेजचा कन्सेप्ट काय म्हणतात? सम ऑफ नंबर डिवाइड बाय टोटल नंबर. नाव लेट्स कन्सिडर, मी जर काही नंबर्स तुमच्या समोर ठेवले 15, 17, 25, 33 अँड 40, मी असे हे 5 नंबर तुमच्या समोर ठेवलेले आहे. आणि जर विचारलं याची ॲव्हरेज आपल्याला काढायची आहे तर लगेचच आमच्या डोळ्यासमोर येतं काय नाही सर, या सगळ्या संख्यांची सुंदर अशी बेरीज करा. म्हणजेच काय, 15 आणि हे 25 हे आम्हाला भेटत आहे 40. यानंतर 17 आणि 33 हे आम्हाला भेटणार आहे 50 आणि पुढची संख्या आहे 40. याची जर बेरीज केली आम्हाला भेटते 130. आणि आम्हाला शेवटी काय विचारलं? ॲव्हरेज. तर 130 डिवायडेड बाय 5 आम्हाला जी ॲव्हरेज मिळते ती असणार आहे 26. हे आलंय आमचं आन्सर. बरोबर आहे, व्यवस्थित आहे. काय केलंय आपण? टिपिकली एक फॉर्म्युला वापरला, तो होता सम ऑफ नंबर डिवायडेड बाय टोटल नंबर्स. तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ॲव्हरेजच्या ज्या अर्थी आपण कन्सेप्ट क्लिअर करतोय यामध्ये तुम्हाला नंबर्स कोणकोणत्या प्रकारे दिल्या जाईल त्यावर बेस तुम्हाला ॲव्हरेज आहे. बघा पुन्हा सांगतो, तुम्हाला नंबर्स कोणत्या प्रकारे दिल्या जाईल त्यावर बेस तुम्हाला ॲव्हरेज आहे. इन द सेन्स कसं? लक्ष द्या सगळ्यांनी. ॲव्हरेज जर तुम्हाला काढायची असेल तर इथं तुम्हाला 3 प्रकारचे नंबर्स दिल्या जाऊ शकतात. पहिला जो नंबर आहे त्याला आपण म्हणूया कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स, ज्याला मराठीत आपण क्रमवार संख्या म्हणतो. सर कॉन्सिक्युटिव्ह नंबरची डेफिनेशन एक्झॅक्टली काय असते? कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा डिफरन्स हा जर सेम असेल तर त्याला आपण कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असं म्हणतो. एक्झाम्पल द्यायचं झाल्यास 1 2 3 4 5, 2 4 6 8, 13, त्यानंतर 16, 19, 22.
बघा प्रत्येकाच्या दोघांमधला जो डिफरन्स आहे हा सेम आहे किंवा प्रत्येकाचा गॅप बघा इथे तुम्हाला सेमच दिसणार आहे, याला आपण कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असं म्हणतो. सेकंड कोणते आहेत रे? सेकंड आहे नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्सचा अर्थ काय होतो सर? आता नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्सचा अर्थ समजून घ्यायचा असेल, एक्झॅक्टली याच्या अपोजिट असणार आहे. सिंपल आहे. म्हणजे तिथलं कोणत्याही दोन नंबर आजूबाजूच्या ज्या संख्या आहेत किंवा तिथला गॅप हा सेम नसेल त्याला आपण नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स म्हटलं पाहिजे. जसं की 1 3 10 7 19 25. बघा यांना तुम्ही असेंडिंग मध्ये जरी लावलं तरी याचा डिफरन्स हा सेम दिसणार नाही. किंवा 10 20 50 100 150 150. बघा या सगळ्या संख्यांचा डिफरन्स हा काही सेम नाहीये, म्हणजेच याला मी नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असं म्हणू शकतो. आता तिसरं आणि अतिशय महत्वाचं मित्रांनो, इथे बरेच विद्यार्थी दुर्लक्ष करतात. नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स, कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स या कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे, परंतु थर्ड जे आहे ते आहे फॉर्म्युली बेस. आता हे काय आहे सर? नवीनच फॉर्म्युली बेस जे काही ऍव्हरेज आहे हे कसं असेल, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला म्हणायचा आहे का? नाही. फॉर्म्युली बेस म्हणजे काय? सम करण्यासाठी आम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले यूज करावं लागतात. म्हणजेच काय? आता जर मी असं म्हटलं तुम्हाला इथे 1 स्क्वेअर म्हणजे 1 4 9 16 25 36 असं जर तुम्हाला मी 100च्या स्क्वेअर पर्यंत जर सम करायला लावली, तिथे तुम्ही ना कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा यूज करू शकता ना नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणजे सम ऑफ नंबर डिवाइड बाय टोटल नंबर. या फॉर्म्युला बराच वेळ लागेल. मग या केसमध्ये काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, जसा हा स्क्वेअरचा आहे, त्यानंतर क्यूबचा पण असू शकतो. 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब 4 क्यूब 5 क्यूब अप टू 20 क्यूब. आता इथे वेळ किती लागणार? आणि तुम्हाला वाटत असेल हे सर कॉन्सिक्युटिव्ह सारखं दिसतंय, बट हे कॉन्सिक्युटिव्ह नाहीये. क्लिअर आहे? प्रत्येकाचा दोघांच्या कोणत्या लगतचा डिफरन्स हा सेम असणार नाहीये, त्यामुळे तुम्ही याला कॉन्सिक्युटिव्ह म्हणू शकत नाही. दिसतं तसं पण तसं नाहीये. इज दॅट क्लिअर? समजतंय? मग या फॉर्म्युले बेसवर पण आपल्याला बघायचं आहे. तर आपण या सगळ्या कन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणार आणि सुंदर अशा एक्झाम्पल सह, जेणेकरून तुमचा इथे कॉन्फिडन्स बराच वाढणार आहे. चलो तर आपण वन बाय वन सुरू करूया. सगळ्यात पहिले जे असणार आहे मित्रांनो कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. चला पहिलं बघूया. फर्स्ट जे आहे ते आहे कॉन्सिक्युटिव्ह नंबर्सची ऍव्हरेज काय असते. कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे कोणत्याही दोघांचा डिफरन्स हा सेम असेल लगतच्या संख्यांचा. जसं काही मी म्हटलं 13 14 15 16 अँड 17. याची ऍव्हरेज काय असेल? काय नाही सर, या संख्यांची पहिल्यांदा ऍडिशन करून टाकूया. जर या सगळ्या संख्यांची ऍडिशन करायची असेल तर ही आपल्याला भेटते 75. बघा 10 20 30 40 50, हे 10 50 आणि 10 60, वरचे 10 70 हे 5 75. याला जर मी 5 ने डिवाइड केलं तर मला ऍव्हरेज किती भेटतं रे? 15. मग आता इथे कॉन्सिक्युटिव्ह नंबरची ऍव्हरेज मला किती मिळाली? 15. किती कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहे मित्रांनो? 5. कुठून? 13 14 15 16 17 13 14 15 16 17. मग आता इथे थोडा कॉमन सेन्स वापरा. ऍव्हरेज म्हणजे काय? ऍव्हरेज म्हणजे काय? आता इथे थोडा विचार करावा. ऍव्हरेजचा अर्थ काय? जर तुम्हाला ऍव्हरेजचा प्रॉपर मिनिंग कळाला ना तर तुम्हाला ही कन्सेप्ट आरामशीर लक्षात येईल. ऍव्हरेजचा मिनिंग असा होतो इक्वल डिस्ट्रीब्युशन. काय म्हणायचं मित्रांनो? ऍव्हरेज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजेच काय, मी काही विद्यार्थ्यांना एकाला 13 चॉकलेट दिले, कोणाला 14, नंतर 15 16 आणि 17. आता इथं काय झालं? ज्याला 17 चॉकलेट्स मिळाले, 17 चॉकलेट्स मिळाले, तो खूप खुश झाला. ज्याला 13 चॉकलेट्स मिळाले तो खूप नाराज झाला. म्हणजे थोडंसं इथं काहीतरी चुकीचं घडतंय. मग मी पुन्हा काय केलंय? सर्वचे सर्व चॉकलेट्स गोळा केले आणि माझ्या लक्षात आलं एकूण मी 75 चॉकलेट डिस्ट्रीब्यूट केले होते. आणि हे किती विद्यार्थ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले? 5 विद्यार्थ्यांमध्ये. जर मला इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर एकेका विद्यार्थ्याला किती चॉकलेट्स यायला पाहिजे? 15 चॉकलेट्स यायला पाहिजे. आणि ही 15 म्हणजेच काय झाली? ऍव्हरेज झाली. देन व्हॉट इज मीन बाय ऍव्हरेज? ऍव्हरेज इज नथिंग बट इक्वल डिस्ट्रीब्युशन. इज दॅट क्लिअर? ओके डिअर. आता पुढे बघा. मग आता कॉन्सिक्युटिव्ह नंबर जर असेल, सर इक्वल डिस्ट्रीब्युशन जर करायचं असेल म्हणजे तराजूचा काटा हा सेंटरलाच असला पाहिजे.
ना राईटला कलला पाहिजे ना लेफ्टला झाला पाहिजे, बरोबर सेंटरला असला पाहिजे. मग आता इथे थोडं डोकं लावा. कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे, इथं मला 15 दिसतंय. 15 पेक्षा हे -1 1 ने कमी आहे. 15 पेक्षा 13 -2 2 ने कमी आहे. 15 पेक्षा 16 +1 आहे आणि 15 पेक्षा 17 +2 आहे. आता हे -1 आणि +1 हे दोघं एकमेकांना कंपन्सेट करतात, 0 होणार, बॅलेन्स होणार. -2 आणि +2 हे एकमेकांना बॅलेन्स करणार. मग उरलं काय रे ऍव्हरेज? सिम्पली मिडल नंबर म्हणजे 15 हा याचा ऍव्हरेज आहे. म्हणजेच काय झालं, इथं इक्वल डिस्ट्रीब्युशन करायला सोपं गेलं. लेफ्ट साइडला जेवढे निगेटिव्ह होते तेवढेच राईट साइडला पॉझिटिव्ह होते. दॅट मीन्स ऍव्हरेज ज्या वेळेस कॉन्झिक्युटिव्ह नंबरची विचारल्या जाते दॅट विल बी मिडल नंबर. क्लिअर आहे? सोपी कन्सेप्ट आहे, मजेदार कन्सेप्ट आहे. आता इकडे एक लक्षात द्या, मिडल नंबर ही ऍव्हरेज आहे, पण मिडल नंबर शोधता पण आला पाहिजे शॉर्टकट मध्ये. आता मिडल नंबर शोधायचं कसं हा सुद्धा मोठा चॅलेंज. बिलकुल नाहीये, खूप सोपा आहे. मिडल नंबर जर शोधायचा असेल, फर्स्ट नंबर 13 आहे, लास्ट नंबर 17 आहे. तर या 13 आणि 17 ची सम करा. सर 13 + 17 ते येतं आम्हाला 13 आणि 17 30 डिवायडेड बाय 2, तर मिडल नंबर 15 येतो. हीच आपली ऍव्हरेज आहे. सर मिडल नंबर असा शोधला जातो का? याला दुसरा फॉर्म्युला नाहीये का? आहे. मिडल नंबर शोधण्यासाठी नंबर ऑफ वेज आहे. कसा? आता बघा, नंबर सेकंड फ्रॉम लेफ्ट अँड नंबर सेकंड फ्रॉम राईट. काय म्हटलं व्यवस्थित समजून घ्या. डावीकडून दुसरा नंबर आणि उजवीकडून दुसरा नंबर, जरी मी या दोघांची ऍडिशन केली मला ती 30 भेटते आणि याचे जर मी हाफ केलं तर मला 15 भेटतं. आणि 15 म्हणजे दुसरं तिसरं काय नसून मिडल नंबर आहे. आणि मिडल नंबर म्हणजे दुसरा तिसरा काय नसून आपला ऍव्हरेज आहे. तर कॉन्झिक्युटिव्ह नंबरची ऍव्हरेज काढणं खूप सोपं आहे. कॉन्झिक्युटिव्ह नंबरची ऍव्हरेज काय असते? मिडल नंबर. आणि मिडल नंबर कसा शोधला जातो? फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवाइड बाय 2. नंबर सेकंड फ्रॉम द लेफ्ट और नंबर सेकंड फ्रॉम द राईट डिवाइड बाय 2. किंवा नंबर nth फ्रॉम द लेफ्ट अँड नंबर nth फ्रॉम द राईट डिवायडेड बाय 2. तर याला आपण असं ऍव्हरेज म्हणू शकतो. सर मग आता एवढं आम्हाला कळालंय की या संख्यांची ऍव्हरेज, कॉन्झिक्युटिव्ह नंबरची ऍव्हरेज काढणं खूप सोपं आहे. म्हणजेच आम्ही असं म्हणू शकतो, कॉन्झिक्युटिव्ह नंबरची ऍव्हरेज अशी असेल, नंबर nth फ्रॉम लेफ्ट अँड नंबर nth फ्रॉम राईट डिवायडेड बाय 2. याला बऱ्याच बुक्स मध्ये किंवा बऱ्याच व्हिडिओज मध्ये असंही म्हटलं जातं, फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवायडेड बाय 2. परंतु मोर करेक्ट तरी मला हे वाटतंय, कारण की एकमेव यातून मिडल नंबर येत नाही, मल्टिपल वेज मध्ये मिडल नंबर शोधला जातो. क्लिअर गाईज? समजलंय? सोपं आहे. चला आता आपण थोडा याचा प्रत्यय घेऊया. मी जर म्हटलं 1 2 3 अप टू 100, मला या नंबरची ऍव्हरेज काढायची. काय म्हटलं मी? 1 2 3 4 5 अप टू 100 मला या नंबरची ऍव्हरेज जर काढायचे असेल, सगळे नंबर हे कॉन्झिक्युटिव्ह आहेत सर. मग ज्या अर्थी हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असतील, फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर 100 + 1 हे मला भेटतं 101. आणि जर मी याची हाफ केली तर मला ऍव्हरेज जी भेटते ती भेटते 50.5. किंवा मला मिडल नंबर जो भेटतो दॅट विल बी 50.5. किंवा नंबर सेकंड फ्रॉम लेफ्ट 2 आहे, नंबर सेकंड फ्रॉम राईट 99 येणार. दोघांची सम तुम्हाला 101च येणार, 101च येणार. आणि त्याची हाफ केल्यावर 50.5. तसंच नंबर थर्ड फ्रॉम लेफ्ट, नंबर थर्ड फ्रॉम राईट डिवाइड बाय 2. दॅट मीन्स व्हॉट इज ऍव्हरेज? Average of consecutive number is nothing but the number nth from the left plus number nth from the right divided by 2. ही झाली या संख्यांची ऍव्हरेज. एवढं सर्वांना कळालंय? तर हे झालं कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं सगळं स्ट्रक्चर. मग आता याच्यावर जर आम्हाला कधी कोणी विचारलं की सर असे काही आम्हाला दिलं A B C D E हे असे 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे, 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत आणि याची ऍव्हरेज जर 57 आहे, याची ऍव्हरेज आम्हाला काय देण्यात आली मित्रांनो? 57. नाउ ट्राय टू अंडरस्टँड. या 5 नंबरची ऍव्हरेज मला 57 दिली म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी मला काय दिले? मिडल नंबर दिलेला आहे. क्लिअर? म्हणजेच काय, इथं सी ची व्हॅल्यू मला 57 दिलेली आहे
डी ची व्हॅल्यू मला 58 येते, ई ची व्हॅल्यू 59 येते, या मागे 56 आणि या मागे 55 येतं. तर मला अशा प्रकारे सर्व नंबर्स शोधल्या जातात. मग यानंतर त्यांनी काहीही क्वेश्चन विचारला, जसा फर्स्ट आणि लास्ट नंबरची सम काय असणार, फर्स्ट आणि लास्ट नंबरचा डिफरन्स, फर्स्ट आणि लास्ट नंबरचा प्रोडक्ट किंवा डिव्हिजन ऑर एनी ऑपरेशन, हे तुम्हाला इझिली इथं कॅल्क्युलेट करता येतं. समजलं असेल? तर या छोट्या छोट्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला थोडंसं मास्टर व्हायचं आहे, म्हणजे तुम्हाला ऍडव्हान्स कन्सेप्ट आरामशीर समजतील. चलो और आगे चलते हैं. सर इथं जर असं म्हटलं असते 5 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे, 5 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबरची ॲव्हरेज 54 देण्यात आली. याचा अर्थ काय रे बाबा, सी हा 54 आहे, डी ची व्हॅल्यू काय असेल 56, याची काय असेल 58, या मागे 52 आणि इथे असणार 50. अशा प्रकारे आपल्याला पाचही नंबर शोधता येतात. आता पुढे चला. जर मी असं म्हटलं असतं ऑड नंबर दिलेले आहे, 5 ऑड नंबर दिलेले आहे, यांची ॲव्हरेज 67 आहे. दॅट मीन्स सी ची व्हॅल्यू काय असेल 67, डी ची व्हॅल्यू काय असेल 69, 71, 65 अँड 63. ही झाली ऑड नंबर. सगळ्याचे सगळे ऑड नंबर शोधता येतात. पण आता इथे खबरदारी घ्यायची आहे. इथे 5 दिलेले आहेत. किती दिलेले आहेत? 5 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर दिलं, त्याची ॲव्हरेज इव्हन नंबरच असेल. 5 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर दिले, याची ॲव्हरेज ऑडच असेल. 5 असतील, 7 असतील, 9 असतील, 11 असतील, 13 असतील, 15 असतील. ज्या वेळेस ऑड नंबर्स मध्ये कॉन्सिक्युटिव्ह असतील, काय बोललो मी समजून घ्या. ऑड कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असतील ऑड नंबर मध्ये, म्हणजे कसं 5 कॉन्सिक्युटिव्ह नंबर, 7 कॉन्सिक्युटिव्ह नंबर, 9 कॉन्सिक्युटिव्ह नंबर, हे जर इव्हन असतील तर त्याची ॲव्हरेज इव्हनच असते. हे जर ऑड असतील तर त्याची ॲव्हरेज सुद्धा ऑडच असतील. नाही कळलं सर? समजून सांगतो. आता बघा, 5 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे, त्यांची ॲव्हरेज 54 दिली, मिडल नंबर डायरेक्ट 54 होता. 5 कॉन्सिक्युटिव्ह नंबर दिलेले आहे, त्याची ॲव्हरेज 67 होती, मिडल नंबर मी डायरेक्टली 67 घेतला. परंतु कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स मध्ये जरा कुठं आम्हाला खबरदारी घ्यावी लागते. जर इथं 5च्या जागी 4, 6, 8, 10 अशा प्रकारचे जर नंबर्स आले असतील तर आम्हाला डायरेक्टली नसतं घेता आलं. या मागचं कारण समजून घ्या. मी जर म्हटलं 10, 12, 14 आणि 16 असे 4 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे. आता तुम्हाला काय वाटतं, याची ॲव्हरेज इव्हन नंबरच येणार का? नॉट पॉसिबल ना. कारण काय आहे, हे 4 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहे, इकडचे 2 इकडे बॅलन्स करतात, इकडचे 2 इकडे बॅलन्स करतात, मिडलला काय पाहिजे 13. म्हणजे 4 कॉन्सिक्युटिव्ह 4 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर असताना त्यांची ॲव्हरेज हा ऑड नंबर भेटतोय 13. करून बघा, फर्स्ट नंबर 10, लास्ट नंबर 16, ॲव्हरेज काय आली डिवाइड बाय 2 13. जर 4 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स असतील 15, 17, 19, 21, व्हॉट यू थिंक यांची ॲव्हरेज काय यायला पाहिजे? तर यांची ॲव्हरेज सिंपल आहे, किती यायला पाहिजे 16. बरं मला सांगा, कॉन्सिक्युटिव्ह नंबर किती होते? 4. कोणते होते? ऑड. आणि ॲव्हरेज काय आली? इव्हन, म्हणजे 16. क्लिअर? आता इथे 4 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर होते, ॲव्हरेज काय आली? ऑड नंबर, काय होता? 13. ही कन्सेप्ट मला सांगायची होती. आता क्लिअर झालं सगळ्यांना? सोपं आहे, कोणत्याच वे मध्ये अवघड नाही. मग जर आता तुम्हाला असा प्रश्न विचारला की 6 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहे, ए बी सी डी ई अँड एफ, आणि यांची ॲव्हरेज आम्हाला कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर दिलेला आहे आणि यांची ॲव्हरेज आम्हाला दिली आहे 21. कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स आहे, ॲव्हरेज दिली 21. आता कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स म्हणताना ॲव्हरेज 21 पुट कुठं करायची? 21 या मिडलच्या सेंटरला इकडे येणार 21. मग याच्या पुढचा कोणता असेल? 22, 24, 26, मागे 20, 18 अँड 16. अशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. समजलंय? तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याच्या नोट्स काढा, याला समजून घ्या, या कन्सेप्ट जास्तीत जास्त क्लिअर करा. फ्युचरमध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होईल. तर ही होती पहिली कन्सेप्ट, जी होती बेस्ड ऑन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. आता आपण सेकंड कन्सेप्ट कडे चलूया. ठीक आहे, मी हे सगळं रब करत चालतोय बरं, कारण की काय आहे, पुढे क्वेश्चन्स आहे आणि पुढे क्वेश्चन्स असल्यामुळे मला इथे लिहायला थोडं जड जाईल. त्यामुळे मी इथे फक्त कन्सेप्ट क्लिअर करतोय. एक एक कन्सेप्ट जशी क्लिअर केली स्क्रीनशॉट काढत चला किंवा मग लिहित चला, जे तुमच्यासाठी फ्युचरमध्ये सुद्धा बेनिफिशियल असेल. आता पुढे
आता ऍव्हरेजची पहिली कन्सेप्ट झाली. कोणती कन्सेप्ट झाली होती आपली? कॉन्सिक्युटिव्ह नंबर. तर सेकंड कन्सेप्ट जी आहे ती कोणती आहे? नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. आता सर नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबरसाठी तर आम्हाला शुअरली एवढं माहिती आहे. सॉरी थोडंसं कॉल आलेला होता त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. थोडं सायलेंटच करतो. आता नॉन कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर जर असेल मित्रांनो, त्यासाठी तर सर ऑप्शनच नाहीये सम ऑफ नंबर डिवाइड बाय टोटल नंबर. याशिवाय ऑप्शनच नाहीये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबर जर तुमच्याकडे दिसत आहेत 15, 17, 25, 36, 42, 45 वॉट एव्हर, मग तुम्हाला वाटेल सम ऑफ नंबर डिवाइड बाय टोटल नंबर्स. मग आम्ही सम करतो 10 10 20 20 20 40 40 आणि 30 70 70 हे 40 110 150 हे वरती आलेलं आहे. 2 5 2 7 7 7 13 18 18 आणि 7 25 आणि 5 हे 30 आम्हाला आलेलं आहे. टोटल येतं 180. 180 डिवाइड बाय 1 2 3 4 5 6 हे जर केलं तर हे आम्हाला 30 ही झाली आमची ऍव्हरेज. क्लिअर? पण तुम्हाला आता टिपिकली त्या मेथडने जाण्याची गरज नाहीये. ज्या वेळेस नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असतील ना त्यावेळेस आम्हाला कोणती मेथड वापरायची? त्या मेथडचं नाव आहे कद्दू कटेगा सब में बटेगा. म्हणजेच काय, एखादी गोष्ट तुम्हाला जर बघायची असेल तुम्ही ही प्रॅक्टिकली यूज केली आहे बाळांनो. आता कुठे यूज केली हे लक्षात आलं पाहिजे. फक्त नॉन कॉन्सिक्युटिव्हची ऍव्हरेज ही तुम्ही प्रॅक्टिकली लाईफ मध्ये वापरलेली आहे. एकदा क्लिअर करतो म्हणजे मेथड समजायला सोपं जाईल. पहा, हे 6 विद्यार्थी असतील किंवा 6 जण आहेत किंवा तुम्ही काही मित्र फिरायला जातात. फिरायला गेल्यानंतर सुरुवातीला आपण काहीतरी कॉन्ट्री करतो, राईट? आपण म्हणतो ना TTMM, तू तेरा मैं मेरा. भांडण नाही, काही नाही, काय नाही, व्यवस्थित आहे. तर मग आता इकडे बघा, ज्या वेळेस तुम्ही फिरायला जातात ना मित्रांनो त्यावेळेस तुम्ही काय करतात? इनिशियली एक कोणतरी तुमचा हेड असतो किंवा लीडर असतो, त्याला आपण ए नाव देऊ. समजा तुम्ही 5 लोक फिरायला गेलेले आहेत. मग प्रत्येक जण काय करतो? ए कडे 100 रुपये गोळा करतो. म्हणजे 5 into 100 तुमची कॉन्ट्री किती गोळा झाली? 500 रुपये. तुम्ही आता कुठेतरी काहीतरी नाश्ता करायला चाललेला आहे, 500 रुपये खर्च येतोय. परंतु आता विचार करा, 5ही जणांनी सारखा नाश्ता केला, खर्च आला 600 रुपये. खर्च किती आला मित्रांनो? 600 रुपये. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करतात? आता ते उत्तर देऊ नका सर, आम्ही एक एक जण कल्टी मारतो. तसं नाही. ठीक आहे, आम्ही जर असं म्हटलं 500 रुपये खर्च आलेला आहे, 500 रुपये तुम्ही जमा केले, खर्च आला 600 रुपये, म्हणजे काहीतरी अजून तुम्हाला त्या हॉटेल मालकाला देणं लागतंय. किती रुपये? 100 रुपये देणं लागतंय. बरं, आता हा 100 रुपये एकट्या लीडरनं देणं चुकीचं आहे. तुमच्या 5 पैकी एका विद्यार्थ्यानं देणं पण चुकीचं आहे. मग हे 100 रुपये पुन्हा किती लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार? 5 लोकांमध्ये. मग हे 100 रुपये जे एक्स्ट्रा तुम्हाला द्यावं लागतंय, तर आता एकेकाने पुन्हा किती किती रुपये द्यायला पाहिजे? 20-20 रुपये. म्हणजे ओव्हरऑल खर्च किती आला? पहिले 100 आणि हे 20, म्हणजे एकेकाला खर्च आला 120 रुपये. इज दॅट क्लिअर? सर्वांना समजतंय? आपण तीच गोष्ट करतोय पण तुकड्या तुकड्यामध्ये करतोय. जर 600 रुपये 5 जणांमध्ये खर्च करायचे असते 120च आले असते. पण आपण 600 रुपयाला काय केलं? थोडं तोडलं. 600ला काय म्हटलं? बाबा 500, 500च्या हिशोबाने किती किती येणार? 100 100 100. बरं, उरलेल्या 100च्या किती येणार? 20 20 20. 100 आणि 20 किती झाले? 120. बोथ आर सेम. क्लिअर? तर यालाच आपण म्हणणार आहोत कद्दू कटेगा सब में बटेगा, आणि याचा वापर आपल्याला नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबरची ऍव्हरेज काढण्यासाठी भरपूर वेळेस होतो. आता अजून पुढे चलूया. आता सर जर सीन असा असता, आम्ही 100 रुपये गोळा केले, आम्ही 100 रुपये गोळा केले, एकूण 500 रुपये आमचे जमा झाले 5 जणांचे, परंतु त्या दिवशी खर्च फक्त 350 रुपये आला. 350 रुपये आला. आता तुमच्या लीडरकडे किती रुपये उरले? किंवा जो मॉनिटर आहे किंवा जो लीड करतोय त्याच्याकडे किती रुपये उरले तुमचे? सर सगळ्यांचे मिळून 150 रुपये उरले. बॅलेन्स किती अमाऊंट उरली? 150. मग आता हे 150 तो म्हणणार आहे का नाही नाही हे मी सगळे खिशात ठेवतो? नाही, इथिकली हे चुकीचं आहे. मग आता हे 150 रुपये काय करायला हवंय? पुन्हा 5 जणांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. म्हणजेच काय, एकेकाच्या वाट्याला पुन्हा किती किती रिटर्न होणार? 30-30 रुपये पुन्हा एकेकाला भेटणार आहे. क्लिअर आहे का? सारखंच करतोय. 350 रुपये खर्च आले. 350 रुपये जर आपण त्याची ऍव्हरेज काढली असती तर एकेकाचे 70 रुपये गेले. तुम्ही सुरुवातीला काय केलं? 100 रुपये दिले आणि 30 रुपये परत घेतले, म्हणजे तुमचे एकंदरीत 70 रुपये गेलेले आहे. हिशोब तोच आहे. बरोबर आहे? हिशोबामध्ये कुठेच काही गडबड नाहीये. आर यू गेटिंग माय पॉइंट?
तर तुम्हाला ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे ज्या वेळेस तुम्ही या प्रकारच्या संख्या दिसल्या याची ऍव्हरेज काढायची असेल तर. मग सर फायदा कसा घ्यायचा, आता लक्ष द्या, सगळ्यांनी समोर लक्ष द्या. आता काय करा, यांची एखादी सुंदर अशी, एकदम सुंदर अशी संख्या डोक्यामध्ये ठेवा ज्या सगळ्यांच्या आसपास आहे. चला बरं बाळांनो, कोणती सुंदर संख्या दिसते? सुंदर अशी संख्या सांगा जी या सगळ्यांच्या आसपास आहे. लवकर रिप्लाय द्या, कोणती पण घ्या ना. सर सगळ्यांच्या आसपास असली मला 35 दिसते. चलो कोई बात नाही. मग आता इकडे लक्ष द्या, 35 पेक्षा 15 कितीने कमी आहे? 20 ने, -20. हे कितीने कमी दिसतं? -18. हे येणार -10 +6, हे येत आहे +7 अँड +10. आता बघूया ओव्हरऑल बॅलन्स किती मायनस आणि किती प्लस आहे, एकदा चेक करा. -10 +10 कट होत आहे. आपल्याला माहिती आहे हे 13 येत आहे, हे 18 आहे, म्हणजे इकडे किती होणार? -5 +13 -18 इथं -5. ओव्हरऑल जर पाहिलं हे -25 होणार, परंतु -25 ज्या वेळेस होत आहे, राईट आहे, -13 -18 राईट. इज इट क्लिअर? 1 2 3 4 5 6. थोडं मग पहिल्यांदा काय गडबड झाली. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 150 हे येत आहे. 5 आणि 2 7 7 आणि 6 13 13 आणि 5 18 18 आणि हे वरचे 12 30 180 येत आहे. क्लिअर? ओके. मग आता इथं जर भेटलं, अरे यार इथे गडबड झाली, इथे गडबड झाली. हे +6 नाहीये, हे +1 आहे. इट शुड बी +1. सॉरी. मग आता जर इथं बघितलं, इथे जर बघितलं, हे आम्हाला किती दिसत आहे? +8 आणि हे किती दिसत आहे? -18, म्हणजे इथं -10 उरणार. -18 +8 -10. ओव्हरऑल जर बघितलं इथं -30 होत आहे. बरं -30 किती लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार? भले निगेटिव्ह असेल पण इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं ना. मग निगेटिव्ह जर डिस्ट्रीब्यूट केलं तर एकेकाचं -5 होणार. म्हणजेच यातून जर मी -5 केलं तर ओरिजिनल ऍव्हरेज काय येते? 30 येते. ओरिजिनल ऍव्हरेज 30 येते. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येणार, सर मला 35च्या जागी 30 घ्यायची होती. नाही सर मला 25 घ्यायची होती. आन्सर मध्ये काहीच फरक पडणार नाही. तुम्ही कोणतीही एखादी सुंदर व्हॅल्यू घेऊ शकता, 40 घेऊ शकता, पण जनरली अशी घ्या जी या सगळ्यांच्या मिडलला असेल, सो दॅट कॅल्क्युलेशन करायला व्यवस्थित जाईल. आता अजून एक सांगतो, ज्यांना 30 घ्यायची होती ते 30 घेऊनही करू शकत होते. लेट्स से याची ऍव्हरेज 30 आहे. आता -15, हे -13 -5 +6 +12 अँड +15. चला, -15 +15 कट होत आहे, -13 -5 -18 आणि हे +18 सुद्धा कट होत आहे. म्हणजे इथं काहीच नाही उरलं, बॅलन्स झालेलं आहे. मग ऍव्हरेज काय असणार? जी आपण घेतली होती तीच परफेक्ट ऍव्हरेज आहे. तर याची ऍव्हरेज 30 असली पाहिजे. यालाच आपण म्हणतो कद्दू कटेगा सब में बटेगा. ही आम्हाला ऍव्हरेजची कन्सेप्ट जमलीच पाहिजे. क्लिअर झालंय सगळ्यांना? व्यवस्थित समजलं असावं. एक शेवटचं उदाहरण समजून सांगतो जेणेकरून कन्सेप्ट सुंदर अशा क्लिअर होतील. लेट्स से 15 जरा मोठ्या मोठ्या संख्या घेऊ जरा. 32 45 57 68 75. चला, याची जर मला ऍव्हरेज पटपट काढायची असेल तर या कोणाच्या जवळपास दिसत आहेत बरं? कोणाच्या म्हणजे असं चांगल्या सुंदर संख्येच्या जवळ कोणाच्या आहेत? सर मला असं वाटतं 60 ही जरा घेतली तरी हरकत नाही. बरं 60 जर घेतली असती, हे -28 येत आहे, हे -15 येत आहे, हे -3 येत आहे, हे आम्हाला +8 येत आहे आणि हे आम्हाला +15 भेटत आहे. चला बॅलन्स करता येईल का? -15 +15 कट होत आहे. पुन्हा बघा, हे -3 +8 हे +5 येत आहे. -28 आणि +5 हे आम्हाला -23 भेटत आहे. क्लिअर? 1 2 3 4 5 5 जणांमध्ये -23 जर केलं तर एकेकाचं किती होणार? -4.6. 60 मधून जर -4.6 केलं तर ऍक्च्युअल ऍव्हरेज जी असते दॅट विल बी 55.4. 55.4 ही आपली ऍक्च्युअल ऍव्हरेज आहे. सर्वांना कन्सेप्ट क्लिअर झाली असेल अशी अपेक्षा ठेवतो. तर आपण बघितले आता ऍव्हरेज कोणाची? नॉन कॉन्झिक्युटिव्ह नंबरची. ऍव्हरेज कोणाची बघितली मित्रांनो? नॉन कॉन्झिक्युटिव्ह. सर नाही तुम्ही 60 घेतलं त्याच्या जागी 55 घेऊन दाखवा. उत्तर बदलतं का बघू द्या आम्हाला. चला आपण 55 घेऊया. 55 जर घेतलं, 55 पेक्षा किती कमी दिसतं? हे -23.
या दोघांचा डिफरन्स -10. इकडे जर चेक केलं +2 आहे. इथे आम्हाला +13 दिसतंय आणि इथे +20 दिसत आहे. ओके, आता इकडे बघा, हे 13 आणि हे जर सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला ओव्हरऑल किती दिसणार? इथे -10. -10 -20 +20 कट होतोय. ओव्हरऑल प्लस किती आहे रे? +2 आहे. किती लोकांमध्ये होणार? 1 2 3 4 5. +2 5 मध्ये जर करायचं तर एकेकाचं किती प्लस होणार? 0.4. म्हणजे 55 मध्ये जर मी 0.4 ऍड केलं, माझी ऍक्च्युअल ऍव्हरेज येते 55.4. मित्रांनो, आन्सर बदललेलं नाहीये. यालाच म्हणायचं नॉन कॉन्झिक्युटिव्ह संख्यांची ऍव्हरेज, जी आपण मेथड वापरतो. बकरा कटेगा सब में बटेगा. एक्झॅक्टली. तर याचाही फायदा आपल्याला पुढे घ्यायचा आहे. तर ही होती तुमचं नॉन कॉन्झिक्युटिव्ह नंबर. नाउ थर्ड कन्सेप्ट जी आहे ती आहे फॉर्म्युली बेस. ओके, यासाठी तुम्हाला फॉर्म्युली माहिती असणं गरजेचं आहे. कारण की आजकाल ट्रेंडिंग आहे. बऱ्याच एक्झाम मध्ये फॉर्म्युली बेस क्वेश्चन्स दिल्या जातात. आता तुम्ही म्हणणार सर फॉर्म्युली बेस कोणकोणते आहेत बरं? फॉर्म्युले बेस जर पाहिले, मी तुम्हाला एकदा फॉर्म्युले रिवाइज करून देतो. फॉर्म्युले रिवाइज झाल्यानंतर आपण नंतर क्वेश्चन्स कडे चलूया. क्वेश्चन्स कडे गेल्यानंतर तुम्हाला हळूहळू अनुभव होईल की कशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युले बेस क्वेश्चन्सला कमी म्हणजे सेकंदात सॉल्व्ह करता येईल, जर तुम्हाला ट्रिक्स माहिती असतील तर. आता पहा, फॉर्म्युला ट्रिक्स माहिती असतील म्हणजे ट्रिक्स तयार करायचे असतील तर बेसिक माहिती पाहिजे. आता पहा, तुम्ही जनरली फॉर्म्युला पाहिला असेल, सम ऑफ फर्स्ट अँड नॅचरल नंबर. सम ऑफ फर्स्ट अँड नॅचरल नंबर्स. काय फॉर्म्युला असतो? सर सोपा आहे, n इंटू n+1 डिवायडेड बाय 2. सर नॅचरल नंबर असेल तर ते कॉन्झिक्युटिव्ह असणारच आहे. त्याचे ऍव्हरेज काढण्यासाठी ऍज सच काही अडचण येणार नाही, पण मी तुम्हाला फक्त फॉर्म्युलांचं कलेक्शन करून देतोय. हे झाली फर्स्ट फॉर्म्युला. नाउ सेकंड, दुसरा आहे सम ऑफ फर्स्ट अँड ऑड नंबर्स. ओके, सेम थर्ड फॉर्म्युला तुम्हाला काय असणार आहे? सम ऑफ फर्स्ट अँड इवन नंबर्स. बघा, या तिन्ही फॉर्म्युलांमध्ये मला नाही वाटत ऍज सच तुम्हाला अडचण येईल. कारण काय आहे, इथे ऍव्हरेज काढायचे असेल तर तिन्ही पण कॉन्झिक्युटिव्हच येणार आहे ना मित्रांनो. इथं तुम्हाला ऍज सच प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे, त्या पण फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. काय म्हटलं? सम ऑफ फर्स्ट अँड नॅचरल नंबर n इंटू n+1 डिवाइड बाय 2. सम ऑफ फर्स्ट अँड ऑड नंबर, तर याचा असतं n². आणि सम ऑफ फर्स्ट अँड इवन नंबर, याचा फॉर्म्युला आहे n इंटू n+1. तर या तिन्ही फॉर्म्युलांमध्ये मला नाही वाटत काय अडचण येईल. पण इथून चौथा जो फॉर्म्युला येतो, इथून तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागतोच. फोर्थ आणि फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. फोर्थ नंबरचा फॉर्म्युला आहे सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट अँड नॅचरल नंबर. आता तुम्ही म्हणणार सर याचा अर्थ काय होतो? म्हणजे 1² 2² 3² 4² अप टू n² पर्यंत याची जर मला ऍडिशन करायची असेल तर तो फॉर्म्युला आपला असतो n इंटू n+1 इंटू 2n+1 डिवायडेड बाय 6. सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट अँड नॅचरल नंबर n इंटू n+1 इंटू 2n+1 डिवाइडेड बाय 6. I repeat, sum of square of first and natural number n into n+1 into 2n+1 divided by 6. Similarly, sum of cube of first and natural numbers. ठीक आहे, याचा फॉर्म्युला आहे n into n+1 whole square divided by 4. n इंटू n+1 होल स्क्वेअर डिवाइड बाय 4. मी थोडंसं बाजूला सरकतोय. सर्वांनी लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की तुम्हाला हे सगळे फॉर्म्युला नंतर लागणारच आहे. ते मी तुम्हाला सांगेलच कुठे लागतं काय, तुम्हाला पुढे अनुभव येईल. चला, सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घेतला असेल अशी अपेक्षा ठेवतो. काय काय फॉर्म्युला होते? सम ऑफ फर्स्ट अँड नॅचरल नंबर n इंटू n+1 डिवाइड बाय 2. सम ऑफ फर्स्ट अँड ऑड नंबर्स n². सम ऑफ फर्स्ट अँड इवन नंबर n इंटू n+1. सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट अँड नॅचरल नंबर n इंटू n+1 इंटू 2n+1 डिवाइड बाय 6. आणि सम ऑफ फर्स्ट अँड सम ऑफ क्यूब ऑफ फर्स्ट अँड नॅचरल नंबर n इंटू n+1 होल स्क्वेअर डिवाइड बाय 4. तर अशा प्रकारे आम्हाला ह्या पाचही फॉर्म्युलेची गरज पडणार.
चला आता आपण क्वेश्चन्स कडे चलूया. क्वेश्चन्स कडे गेल्यानंतर खूप जास्त मज्जा येते, मज्जा येते. चला फर्स्ट क्वेश्चन इथं म्हणण्यात आलेलं आहे, फाइंड ऍव्हरेज ऑफ, खाली काय नंबर्स दिलेले आहे, मला यांची ऍव्हरेज काढायची. पहिले चेक करा कॉन्सिक्युटिव्ह आहे का नॉन कॉन्सिक्युटिव्ह आहे. कॉन्सिक्युटिव्ह असेल तर डायरेक्ट मिडल नंबर शोधता येतो. नॉन कॉन्सिक्युटिव्ह असेल तर बकरा कटेगा सब में बटेगा. चलो चेक करूया. आता या सगळ्याच्या सगळ्या संख्या जर ऑब्झर्व केल्यात कोणाच्या जवळपास आहे. चला लेट से आपण यांचा मिडल नंबर जर 40 कन्सिडर केला काही हरकत येणार नाही. सर मला 45 घ्यायचा आहे, 50 घ्यायचा आहे, तुम्ही घेऊ शकतात, काही इश्यू नाहीये. आता बघा 40 40 पेक्षा -2, इथं येत आहे +3, -1, +17, -17 आणि हे इथं 0 येत आहे. 40 40 इक्वल आहे 0 आहे. आता +17 -17 कट होत आहे. +3 आणि हे -3 सुद्धा कॅन्सल होणार. म्हणजे आपली ऍव्हरेज किती असणार, 40 असणार. सगळं काही बॅलन्स झालेलं आहे. आपण जे कन्सिडर केलं होतं तीच आपली ऍव्हरेज असणार आहे. फर्स्ट क्वेश्चन इझिली कट झालेला आहे. आता ह्याच प्रश्नाला जर सॉल्व्ह करायचं असेल, नॉन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहे, हरकत नाहीये. परंतु प्रिय मित्रांनो, आपण इथं थोडं कॉमन सेन्स वापरला. मी यांची बेरीज करणार, त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 ने डिवाइड करणार आणि मग मी ऍव्हरेज काढणार. टाइम कन्झ्युमिंग आहे रे. बेटर वे आपण जाणार बकरा कटेगा सब में बैठेगा. लेट से मिडल नंबर आपण या सगळ्यांचं सुंदर अशी संख्या मला 700 दिसते. 700 पेक्षा इथे +3 आहे. चलो पुढे काय दिसतंय, -4 आहे. यानंतर 700 700 0 येणार. पुढे येत आहे +10, यानंतर -10, चलो +7, त्यानंतर अगेन +3 दिसतंय, यानंतर -5 आहे. आफ्टर दॅट +4 आणि सगळ्यात शेवटी +20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 संख्यांचं आपल्याला असं आता कळालं प्लस मायनस. अब हम क्या करेंगे. अरे बेटा अभी काय करायचं, आता काहीच नाही करायचं, फक्त बॅलन्स करायचं. हे +4 -4 कट होत आहे. यानंतर हे 10 आणि 5 15 येत आहे ना. चलो हे +10 किंवा -10 कट करा. हे +3 आणि हे -5 म्हणजे तो +1 यायला पाहिजे. 6 आणि हे 1. बरं आता प्लस मध्ये कोण कोण दिसतंय, +7 दिसतं, +1 दिसतं आणि 20 दिसतं. ओव्हरऑल आम्हाला किती प्लस दिसतंय, +28. 20 आणि 1 21 आणि 7 28. किती लोकांमध्ये 10 मध्ये इन्क्रीज होणार, म्हणजे एकेकाचं कितीने प्लस होणार, 2.8. म्हणजेच माझी जी ऍक्च्युअल ऍव्हरेज येणार दॅट विल बी 702.8. 702.8 ही ऍक्च्युअल ऍव्हरेज असली पाहिजे. पुन्हा कोणत्या मेथडने उडवलं, बॅलेन्सिंग मेथड. चला पुढे चलूया. आता इथे पहा, या ठिकाणी तुम्हाला कोणत्या संख्या दिसत आहेत, व्यवस्थित ऑब्झर्व करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. भैया मला यांची ऍव्हरेज काढायची आहे. एकाच सेकंदात उत्तर येणार. का बरं, कारण या कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहे आणि कॉन्सिक्युटिव्ह नंबरची ऍव्हरेज काय असते, मिडल नंबर आधे इधर जाओ, आधे 1 2 3 4 5 उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ. म्हणजे ऍव्हरेज काय असणार, 6 असणार आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकतात 11 + 1 12 12 डिवाइड बाय 2 हे तुम्हाला सुद्धा 6 येणार आहे. फक्त इथं थांबून चालणार नाही. तुम्ही असे म्हणू शकता 2 + 10 डिवाइड बाय 2, 3 + 9 डिवाइड बाय 2, नंबर n फ्रॉम द लेफ्ट प्लस नंबर n फ्रॉम द राइट डिवाइड बाय 2 ही तुमची ऍव्हरेज असणार आहे. चलो आगे चलते हैं. आता इथे बघा हे कॉन्सिक्युटिव्ह दिसत आहेत का रे, याचा डिफरन्स 5 5 पुन्हा 5 5 5 5. यस सर, इथे सगळ्या नंबरचा गॅप हा 5 5चा आहे, म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहे. ऍव्हरेज उडवणं खूप सोपं आहे. मोजा 1 2 3 4 5 6 7 8. आता फर्स्ट नंबर काय आहे, 12. लास्ट नंबर काय आहे, 47. दोघांची सम काय येते, 59 डिवायडेड बाय 2 करा. आमचं जे ऍव्हरेज येणार आहे ती असणार 29.5. तर याची ऍक्च्युअल ऍव्हरेजेस काय असणार, 29.5. सर्वांना क्लिअर झालं असेल. सॉरी, सर्वांना क्लिअर झालंय. किंवा तुम्ही असं म्हणू शकता 17 + 42 हे आम्हाला पुन्हा 59 येतं. 59चा हाफ काय येते, 29.5. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हळूहळू कन्सेप्ट चेंज करूया. पुढच्या प्रश्नांकडे आपण चालतोय. आता ही महत्वाची गोष्ट आहे. आता इथे पहा,
फाइंड द ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट 20 नॅचरल नंबर्स. म्हणजे काय, मला पहिल्या 20 नॅचरल नंबर आहे यांचा स्क्वेअर घ्यावा लागेल आणि मग त्याची ऍव्हरेज काढायची. फर्स्ट 20 नॅचरल नंबरचा स्क्वेअर 1 + 4 + 9 16 25 36 49 अप टू 400. त्या सगळ्यांची सम करायची. नाही ना तेवढा वेळ. मग बेटर वे आम्हाला काय करावं लागेल, आताच फॉर्म्युला पाहिला. काय आहे फॉर्म्युला? n into n plus 1 into 2n plus 1 divided by 6. हा आहे समचा फॉर्म्युला. हा आहे समचा फॉर्म्युला. मग तुम्ही म्हणा सर सोपं आहे, पहिल्यांदा सम काढून घेऊ आणि टोटल नॅचरल नंबर किती आहे? 20 आहे. पुन्हा त्याला 20 ने डिवाइड करून घेऊ. पण पुन्हा आपण एक गोष्ट लावा की यार मित्रांनो, थोडा आपण इथे कॉमन सेन्स वापरूया. त्यांनी म्हटलं म्हणजे ट्रॅडिशनल त्याच मेथडने जावं असं नाहीये. आपण स्वतः ट्रिक्स तयार करू शकतो का? करता येईल की. n नंबर किती आहे? 20 आहे. मग ज्या वेळेस मला ऍव्हरेज विचारल्या जाईल प्रिय मित्रांनो, मी शेवटी n नेच डिवाइड करणार आहे, हे तुमच्या ध्यानात यायला पाहिजे ना रे. फायनली मी याला पुन्हा n ने डिवाइड करणार आहे, कारण की पहिल्यांदा सम काढली, पुन्हा 20 ने डिवाइड करतोय. हे ऍडव्हान्स मध्ये करून घेऊ, जेणेकरून फॉर्म्युला रिड्यूस होईल. हा n आणि n कॅन्सल होतोय आणि डिरेक्टली मला ऍव्हरेजचा फॉर्म्युला येतो n + 1 × 2n + 1 / 6. एक्झॅक्टली. मग आता फक्त व्हॅल्यू पुट करूया. n + 1 म्हणजे 21, 2n + 1 दॅट मीन्स 41 डिवायडेड बाय. आलं मला ऍव्हरेजचा फॉर्म्युला. येते तुम्हाला 3 × 2 = 6, 3 × 7 = 21. हे तुम्हाला येतं 20.5. याला जर सॉल्व केलं, हे तुम्हाला येणार 143.5. ही झाली आपली ऍक्च्युअल ऍव्हरेज. 143.5 ही आपली ऍक्च्युअल ऍव्हरेज असणार. सर्वांना क्वेश्चन समजला असावा. इथे आपण फॉर्म्युलाने, आता इथे तुम्हाला असं ट्रिक्स कशी तयार झाली, मी तयार केली ना. ट्रिक्स तुम्ही स्वतः तयार केली? हो. कसं? तुमचं स्वतःचा इथे कॉमन सेन्स वापरला. बेसिक आणि ट्रिक्स मधला डिफरन्स हा फक्त कॉमन सेन्स आहे. कळालंय का? बेसिक मेथड आणि ट्रिक्स तयार असलेली मेथड मधला जो ब्रिज आहे हा कॉमन सेन्स आहे. इथं जर यूज केला तर तुमच्याकडे रिड्यूस कॅल्क्युलेशन येतं, त्यालाच आपण ट्रिक्स असं नाव देतो. आता पुन्हा इथं डोकं लावूया. फाइंड द ऍव्हरेज ऑफ क्यूब ऑफ फर्स्ट 12 नॅचरल नंबर. आता क्यूबचा फॉर्म्युला काय म्हणतो? सम. क्यूबचा समचा फॉर्म्युला काय होता मित्रांनो? हा होता n × n + 1 होल स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आता बघा, आपल्याला ऍव्हरेज विचारलंय ना, फॉर्म्युला रिड्यूस करायला जड चाललंय का? ओके, हरकत नाही. व्हॅल्यू पुट करा, पण कॅल्क्युलेशन पूर्ण करू नका. कसं ते सांगतो, लक्ष द्या, फक्त समोर लक्ष द्या. जर तुम्हाला ऍव्हरेजच काढायची असेल ना, पहिले सम लिहा. सम काय असते? 12 × 13. बघा, हे तर 12, 12 ने 1 13. 12 × 13 कॅल्क्युलेशन करू नका. स्क्वेअर आहे ना, त्याला दोनदा लिहा. 12 × 13 × 12 × 13. कशाला मोठे मोठे कॅल्क्युलेशन करायचे? डिवायडेड बाय 4. टोटल नंबर्स किती आहे? 12 आहे. मग मी याला पुन्हा 12 ने खाली डिवाइड करतो. बघा, 12 12 कट होत आहे. 4 × 1 = 4, 4 × 3 = 12. 13 × 13 स्क्वेअर 169 × 3. 9 × 3 = 27, 2 16 × 3 = 48 आणि 2 50. यांची ऍव्हरेज आम्हाला काय भेटते? ही येते 507 म्हणजे 507. कळालं असेल सगळ्यांना. कॅल्क्युलेशनने सुद्धा करू शकतात. फक्त फॉर्म्युला काय होता? n × n + 1 होल स्क्वेअर डिवाइड बाय 4. नाही सर, आम्हाला फॉर्म्युला रिड्यूसच करून द्या बरं. ते कस तरी लागलं आम्हाला. आता फॉर्म्युला रिड्यूसच करून द्या. मग तुम्ही इथं असं म्हणू शकतात, n × n + 1 n × n + 1 डिवायडेड बाय 4. हा झाला सम. इज दॅट क्लिअर? n × n + 1 चा स्क्वेअर मी लिहिला n × n + 1, n × n + 1 डिवाइड बाय 4. हा झाला समचा फॉर्म्युला, पण मला काढायची ऍव्हरेज. अगेन डिवाइड बाय n. n कॅन्सल होणार. n ची व्हॅल्यू काय दिली मला? 12. 12 × 13 × 13 डिवायडेड बाय 4. हा डायरेक्ट ऍव्हरेजचा फॉर्म्युला तयार झालेला आहे. तर तुम्ही असे देखील ऍव्हरेज काढू शकतात आणि फॉर्म्युला सुद्धा रिड्यूस करू शकतात. काही मोठी डील आहे का? बिलकुल नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींचा फायदा कसा होतो पुढे बघूया. क्लिअर? तर आपण सगळ्या जे मी तुम्हाला बेसिक शिकवलं त्याचा बेनिफिट सुद्धा कळायला पाहिजे ना रे. आम्हाला याचा फायदा सुद्धा कळायला हवा ना रे.
यस, समजणार. आता बघा, फाइंड द ऍव्हरेज ऑफ. आता या संख्यांची आम्हाला काय काढायची आहे? ऍव्हरेज. आता तुमच्यातलं जर कोणी म्हटलं या कॉन्झिक्युटिव्ह आहे, ठीक आहे, तर त्याला थोडंसं बाजूला घ्या. ओके. या कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स नाहीये बाळांनो. इथे बघा, इथं कितीचा गॅप आहे? 1, नंतर 0, नंतर +1, +0, 0, +1, 0, 0. या कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स नाहीयेत. पहिले हे क्लिअर करा. मग सर आम्हाला कळतंय की इथं 5 वेळेस 5 आलेलं आहे म्हणजे 25, 4 वेळेस 4 आलं म्हणजे 16, 3 वेळेस 3 आलं म्हणजे 9, 2 वेळेस 2 आलं म्हणजे 4 आणि इथे 1. यांची ऍडिशन करतो ना, 9 आणि 1 10, 10 आणि 20, किती येत आहे आम्हाला? 30 आणि हे येत आहे 55. पण आता डिवाइड कितीने करायचं? डिवाइड कितीने करायचंय? 5 ने? बिलकुल नाही, मूर्खपणा होणार. कारण टोटल नंबर्स किती आहे रे इथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. टोटल नंबर्स वेगळे आहेत. क्लिअर? मग इथं तुम्ही किती डिवाइड करणार? सर इथे आम्ही 15 नंबर्स आहे याने डिवाइड करतो, म्हणजेच आमची ऍव्हरेज येते 11/3. 11/3 ही आमची ऍव्हरेज आलेली आहे. पण अगेन 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 मी काय म्हणतो, स्वतः ट्रिक्स तयार करूया की. कशाला आपण एवढा टाइमपास करायचा? हे 5 पर्यंत दिलंय म्हणून समजायला सोपं गेलं. जर असं 10 पर्यंत असतं, 20 पर्यंत असतं, तर आम्हाला ट्रिक्स तयार करता आल्या पाहिजे होत्या. बाळांनो, आता कन्सेप्ट मधला फरक बघा काय असतो. आता ट्रिक्स कशा तुम्ही स्वतः तयार करू शकतात, लक्ष द्या. इथे जर बघितलं, या सगळ्याच नंबर काय आहे? हे आम्हाला दिसतंय 1, देन 2 स्क्वेअर, याला 1 स्क्वेअर म्हणलं चालेल, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर अँड 5 स्क्वेअर. म्हणजे इथे फॉर्म्युला काय येतोय? सम ऑफ फर्स्ट अँड नॅचरल नंबर n इंटू n+1 इंटू 2n+1 डिवाइड बाय 6. काय फॉर्म्युला आला बाळांनो? n इंटू n+1 इंटू 2n+1 डिवायडेड बाय 6. हा सम आलेला आहे. पण आता पुढे आम्हाला काय करायचंय? पुढे काय करायचंय फॉर्म्युला? पुढे जर बघितलं, हे एकदा आलं, हे 2 आलं, 1 नंबर, 2 नंबर, 3 वेळेस नंबर, 4 वेळेस नंबर, 5 वेळेस नंबर, तुम्ही या सगळ्यांची बेरीज करणार. राईट? म्हणजे पुन्हा नॅचरल नंबरचा फॉर्म्युला आलेला आहे. पुन्हा किती बघा, इथं एकदा आहे, इथं 2 आहे, इथं 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस. 1 + 2 + 3 + 4 + 5. तुम्ही याची ऍडिशन करणार ना मित्रांनो? करणार ना? म्हणजे सरळ सरळ तुम्ही इथं पुन्हा कोणता फॉर्म्युला वापरणार? n इंटू n+1 डिवायडेड बाय 2. क्लिअर? अरे समजलं? कळतंय ना? कारण काय, फर्स्ट अँड नॅचरल नंबरचा फॉर्म्युला आहे. मग आता तुम्ही काय सिंपल कळतंय, n+1 n+1 कॅन्सल होत आहे. 2 ने जर मी 6 ला डिवाइड केलं तर मला इथं 3 भेटतंय. म्हणजे सरळ सरळ हा माझा ऍव्हरेजचा फॉर्म्युला डायरेक्ट होतोय. मला उत्तर काढता येईल. तर ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय झालाय? 2n+1 डिवाइड बाय 3. कॉमन सेन्सनी ऑन दी स्पॉट तयार केलाय तुम्ही. मग n ची व्हॅल्यू आम्हाला 5 आहे. हे मला काय येत आहे? 5 दुने 10 आणि 1 11 आणि शेवटी डिवाइड बाय 3. बघा, आपण बेसिकने सुद्धा केलं होतं, आन्सर तेच होतं. आपण स्वतः याला रिड्यूस केला, आन्सर तेच आलेलं आहे. कळालंय? कन्सेप्ट मध्ये तुमचा एकदम जबरदस्त काय पाहिजे? जोर पाहिजे, तो एक दम पाहिजे. आता पुढे चला. इथे सुद्धा मागच्या सारखंच आहे. फॉर्म्युला काय आहे ऍव्हरेजचा? आताच आपण शोधला. काय? 2n+1 डिवायडेड बाय 3. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ n? n ची व्हॅल्यू काय आहे? 6 आहे. क्लिअर? मग साइन 2 आहे, 12 आणि 1 13, 13 डिवायडेड बाय 3. आलं तुमचं आन्सर. डोक्याला बिलकुल ताण नाही घ्यायचा. बिलकुल डोक्याला ताण घेण्याची गरज नाहीये. आणि बेसिकने करून बघा, आन्सर तेच येणार आहे तुमचं. उत्तर काय बदलणार नाही. छान वाटलं सगळ्यांना? चलो आगे चलते हैं. पुढे पुढची कन्सेप्ट, फाइंड द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 50 नॅचरल नंबर. पहिले 50 नॅचरल नंबरची मला ऍव्हरेज विचारली, म्हणजे काय? 1 2 3 अप टू 50. अरे सर, या सगळ्या कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे, तो वेळ कशाला वाया घालवायचा? डायरेक्टली आपण म्हणू शकतो फर्स्ट प्लस लास्ट म्हणजे 51 डिवाइड बाय 2. तर आमचा आन्सर येतं 25.5. ही झाली ऍव्हरेज. ही झाली फर्स्ट कन्सेप्ट. आता सेकंड कन्सेप्ट फॉर्म्युल्याने काय म्हणतात? यांची सम काय असती? सम ऑफ फर्स्ट 50 नॅचरल नंबर n इंटू n+1 डिवाइड बाय 2. सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर n इंटू n+1 डिवाइड बाय 2. ऍव्हरेज विचारली म्हणजे पुन्हा मी n ने डिवाइड करणार. n कॅन्सल झालं. अल्टिमेटली काय भेटलं? फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवाइड बाय 2. हा ऍव्हरेजचा फॉर्म्युला, जो की आपण पहिल्यापासून वापरत आलेलो आहे. एक्झॅक्टली फॉर्म्युलाने सुद्धा प्रूफ करून दाखवलं, फर्स्ट प्लस लास्ट डिवाइड बाय 2 ऍव्हरेज कशी येते. आता इकडे चला. फाइंड द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 100 ऑड नंबर्स.
पहिल्या 100 ऑड नंबरची आम्हाला ऍव्हरेज विचारली. आता आम्ही काय करणार सर, फर्स्ट 100 ऑड नंबर्स हे प्रश्न जे आहेत ना, ज्याचे उत्तर तुम्हाला अर्ध्या सेकंदात येतात. फर्स्ट 100 ऑड नंबरची म्हणजे आम्हाला पहिला ऑड नंबर 1, सेकंड ऑड नंबर 3, थर्ड ऑड नंबर 5, मग 100वा ऑड नंबर काय असेल 199. ओके, फर्स्ट 100 ऑड नंबर म्हटलंय तर 100वा ऑड नंबर 199. मग याची ऍव्हरेज काय असेल, अगेन कॉन्सिक्युटिव्ह नंबर, फर्स्ट प्लस लास्ट डिवायडेड बाय 2. सर याची ऍव्हरेज 100 असणार. वाव, किती हुशार, मला मान्य आहे, चांगलं आहे, व्यवस्थित आहे. पण याच्यापेक्षा फास्टेस्ट वे आपल्याकडे आहे की र. फॉर्म्युला काय होता, सम ऑफ फर्स्ट अँड ऑड नंबर्स, तो होता n स्क्वेअर. मला विचारली काय, ऍव्हरेज डिवायडेड बाय n. n कट, ऍव्हरेज काय येते n. म्हणजे फर्स्ट 100 ऑड नंबरची मला ऍव्हरेज विचारली, n येते. म्हणजे फर्स्ट 100 ऑड नंबरची ऍव्हरेज 100 येते. फर्स्ट 50 ऑड नंबरची ऍव्हरेज 50 येते. फर्स्ट 10 ऑड नंबरची ऍव्हरेज 10 येते. फर्स्ट 1980 या ऑड नंबरची ऍव्हरेज 1980 येते. इज दॅट क्लिअर? तर फर्स्ट अँड ऑड नंबरची ऍव्हरेज काय असणार, n. क्लिअर? बघा बरं किती, अर्धा सेकंड, ओनली हाफ मिनिट. पुढचा क्वेश्चन चिल्लर आहे. चला, याचा आन्सर तुम्ही कमेंट मध्ये देणार आहात. मला नाही वाटत याला काही विशेष तुम्हाला करायची गरज आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही याचा आन्सर देणं मला अपेक्षित आहे, किंवा मी समजून सांगेल जर तुम्हाला हवं असेल तर. पुढे बघा, फाइंड द डिफरन्स बिटवीन द ऍव्हरेज ऑफ n ऑड नंबर्स अँड ऍव्हरेज ऑफ n इवन नंबर्स. n ऑड नंबरचे ऍव्हरेज आणि ऍव्हरेज ऑफ n इवन नंबर्स. आता मला सांगा, इवन नंबरचं मी हे समजून सांगतो म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट कळेल. आता लक्ष द्या, इथं म्हटलं फाइंड द ऍव्हरेज ऑफ 44 कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स. फर्स्ट 44, 1 4 6 8, तर 44 वाला नंबर असणार 88. तर मग फर्स्ट 44 इवन नंबर्स कुठून येतात, 2 पासून 88 पर्यंत. याची ऍव्हरेज काय असणार आहे, फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर म्हणजे 90 डिवाइड बाय 2, तर याची ऍव्हरेज येते 45. हे आम्हाला कळालेलं आहे. आम्ही कॉन्सिक्युटिव्ह नंबरच्या कन्सेप्टने याला सॉल्व्ह केलं. सर फॉर्म्युलाने सॉल्व्ह करून बघूया. काय आहे फॉर्म्युला रे, ऍव्हरेज ऑफ फर्स्ट अँड इवन नंबर, सम ऑफ फर्स्ट अँड इवन नंबर. फॉर्म्युला आहे n इंटू n प्लस 1. बरोबर आहे, हाच फॉर्म्युला आहे, n इंटू n प्लस 1. परंतु आम्हाला इथं काय विचारली, ऍव्हरेज. ऍव्हरेजच्या अर्थी विचारली, डिवाइड बाय n होणार. मग हा मला ऍव्हरेजचा फॉर्म्युला भेटणार. ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय आला मित्रांनो, n प्लस 1. मग यावरून मी काय म्हणू शकतो, जर मला फर्स्ट 44 इवन नंबरची ऍव्हरेज विचारली, त्यामध्ये मी फक्त एक ऍड करणार, उत्तर येतं 45. फर्स्ट 12 इवन नंबरची ऍव्हरेज 13, प्लस फर्स्ट 30 इवन नंबरची ऍव्हरेज 31, प्लस फर्स्ट 90 इवन नंबरची ऍव्हरेज 91. फाइंड द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 2000 इवन नंबर्स, तर त्याची ऍव्हरेज असेल 2001. कळालंय आता? आणि आता आपण तेच बघितलं. आता पुढच्या क्वेश्चन कडे चालूया, कन्सेप्ट क्लिअर होईल. आता आपण बघितलं ऍव्हरेज ऑफ फर्स्ट अँड ऑड नंबर n. क्लिअर? त्यांनी विचारलं फाइंड द डिफरन्स बिटवीन ऍव्हरेज ऑफ फर्स्ट अँड ऑड नंबर. ऑड नंबरची ऍव्हरेज काय येणार, फर्स्ट अँड ऑड नंबरची ऍव्हरेज आपण शोधली होती, काय ते n. मागच पाहिलं आपण, ऍव्हरेज ऑफ फर्स्ट अँड ऑड नंबर n येते. आणि ऍव्हरेज ऑफ फर्स्ट अँड इवन नंबर, याची ऍव्हरेज आपण आता शोधली, काय ते n प्लस 1. बरं, या दोघांचा डिफरन्स तुम्हाला काय येणार आहे, या दोघांचा डिफरन्स आम्हाला किती येतो, 1 येतो. या दोघांचा डिफरन्स आम्हाला ऑलवेज काय येणार, 1 येणार. म्हणजे यावरून आमची कोणती कन्सेप्ट क्लिअर झाली, फाइंड द डिफरन्स बिटवीन ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 100 इवन नंबर अँड ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 100 ऑड नंबर. तर याचा डिफरन्स एकच असणार आहे, तिथे वेळ वाया घालवायचा नाहीये. अशा प्रकारे हे लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर लेक्चर आवडलं असेल, या कन्सेप्ट शेअर करा. आणि पुढचे जे लेक्चर्स असतील, ही सिरीज दररोज कंटिन्यू बघत चला. तुमचा थोडासा इन्व्हेस्टमेंटचा वेळ भरपूर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतील. येणाऱ्या बँकिंग एक्झामसाठी तुम्हाला याचा प्रचंड फायदा होईल. इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. बाय बाय. लव्ह यू ऑल.